नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली याविषयी माहिती पाहत आहे. याच्यामध्ये आपण पश्चिम वाहिनी नद्यांविषयी माहिती पाहिलेली आहे आणि आपण आताच्या सिरीज मध्ये आपण पूर्व वाहिनी नद्या याविषयी माहिती पाहत आहोत. कालच्या भागामध्ये आपण गोदावरी या नदीची माहिती पाहिलेली आहे. पूर्व वाहिनी नद्या जर आपण पाहिल्या तर याच्यामध्ये महत्वाच्या गोदावरी, भीमा, कृष्णा आणि त्यांच्या उपनद्या येतात. मग आजच्या भागामध्ये आपण जी भीमा नदी आहे या भीमा नदीची माहिती पाहणार आहोत. भीमा खोऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर भीमा नदी जी आहे ती सर्वात मोठी नदी आहे. भीमा नदी जर आपण पाहिलं तर या भीमा नदीचा उगम पुणे या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. आणि ही भीमा नदी जी आहे ही महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमधून आपण जर पाहिलं तर ती वाहते. जर पूर्ण तिची लांबी पाहिली आपण तर ती जी लांबी आहे मग ती 2 राज्यांमध्ये आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधून वाहते. आणि भीमा नदीची जी लांबी आहे ती एकूण लांबी 860 किलोमीटर इतकी आहे. किती आहे? 860 किलोमीटर. जर आपण पाहिलं बघा भीमाशंकर या ठिकाणाहून तिचा उगम होतो बघा. भीमाशंकर या ठिकाणाहून होतो आणि पुढे जाऊन ती कर्नाटकाला मिळते. मग महाराष्ट्रामधून 7 जिल्ह्यांमध्ये ती वाहत जाऊन कर्नाटक या राज्यामध्ये कुरगुट्टी या ठिकाणी रायचूर, कुरगुट्टी, कर्नाटक या ठिकाणी ती कृष्णाला मिळते. जर आपण पाहिलं तर कृष्णेचा संगम तिचा महाराष्ट्रामध्ये नाहीये, ती कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी कुरगुट्टी मी सांगितलं रायचूर या ठिकाणी ती मिळते. मग या भागामध्ये जर आपण पाहिलं तर भीमा नदी महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 451 किलोमीटर इतकी वाहते. 7 जिल्ह्यांमधून तिचा काय आहे? प्रवास आहे. मग याच्यामध्ये महत्वाच्या ही भीमा नदी पाहत असताना जर या भीमा नदीचं खोरं पाहिलं आणि त्याच्यामध्ये इतर तिच्या उपनद्या सुद्धा येतात ज्यांचं उगमस्थळ संपूर्ण काय आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये बघा मग महत्वाच्या कोणकोणत्या नद्या आहेत? मी सांगितलं भीमा ही मुख्य नदी. त्याच्यानंतर घोड आहे, घोड नदी उपनदी आहे महत्वाची. गावडेवाडी या ठिकाणी तिचा काय आहे? उगम आहे. त्याच्यानंतर कुकडी आहे. नाणेघाट बघा या ठिकाणी कुकडी जर आपण पाहिलं तर नाणेघाटला तिचा काय आहे? उगम आहे. त्याच्यानंतर इंद्रायणी आहे. लोणावळा या ठिकाणी इंद्रायणी नदीचा उगम आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला ती वाहताना दिसेल इंद्रायणी नदी. त्याच्यानंतर जर आपण पुढे महत्वाचं पाहिलं तर बघा इथं वेळवंडी नदी आहे. वेळवंडी आणि नीरा नदी तिचा उगम भोर या ठिकाणी, शिरगाव या ठिकाणी या नद्यांचा उगम होतो. नीरा नदीचा, वेळवंडी, भोर या ठिकाणी तिचा काय आहे? उगम आहे. त्याच्यानंतर मुळा जर आपण पाहिलं, मुळा नदी, वेल्हे. आता या तालुक्याचं जे नाव आहे या तालुक्याचं नाव काय झालेलं आहे? राजगड झालेलं आहे. काय झालेलं आहे? राजगड या ठिकाणी मुळा नदीचा काय आहे? उगम आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून महत्वाची जी नदी आहे याच्यामध्ये बघा इथं हरिश्चंद्रगड, अहमदनगर, अहिल्यानगर आता नवीन नाव आहे अहमदनगरचं. तर सीना या उपनदीचा काय आहे? उगम होतो. बरोबर ना? सीना नदीचा उगम आहे बघा हरिश्चंद्रगड, अहिल्यानगर मध्ये. बरोबर. त्यानंतर भोगावती आहे. बालाघाट डोंगर रांगामध्येचा काय आहे? उगम आहे भोगावतीचा. बरोबर ना? त्याच्यानंतर बघा इथं नीरा आहे. नीरा, मान, बरोबर ना, वेळ या ज्या नद्या आहेत या या काय आहेत? भीमा नदीच्या काय आहेत? भीमा नदीच्या उपनद्या आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इंद्रायणी जी नदी आहे ही या इंद्रायणी नदीचा जो प्रवास आहे तो 93 किलोमीटरचा आहे. सीना नदी आहे तिचा 300 किलोमीटरचा आहे. त्याच्यानंतर कुकडी जी आहे तिचा 85 किलोमीटरचा आहे. घोड या ठिकाणी घोड नदी, या घोड नदीचा जर आपण पाहिलं तर 270 किलोमीटर इतका आहे. त्याच्यानंतर इथं करा आहे बघा, कराचा किती आहे? 75 किलोमीटर आहे. किती आहे? कराचा 75 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर नीरा नदी आहे. नीरा नदी बघा ही नीरा नदीचा 209 किलोमीटर आहे. किती आहे? 209 किलोमीटर आहे. आणि सगळ्यात जर आपण याच्यामध्ये म्हटलं भामा, ही भामा नदी जी आहे या भामा नदी 53 किलोमीटर आहे. किती आहे भामा? 53 किलोमीटर. म्हणजे
भीमा नदी खोऱ्यामध्ये सर्वात लहान नदी कितीची आहे 53 भामा आणि सर्वाधिक मी सांगितलं की महत्वाची मुख्य भीमा नदी आहे. मग या भागामध्ये जर आपण पाहिलं तर भीमा नदी खोरे आणि त्याच्या उपनद्या त्याच्यामध्ये जी महत्वाची धरणे आहेत त्या धरणांविषयी सुद्धा त्यानंतर संगम किंवा संगम स्थळे आणि काठावरील जी शहर आहेत त्या शहरांची काय करणार आहे माहिती पाहणार आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की भीमा नदी जी आहे ही भीमा नदी 7 जिल्ह्यांमधून वाहते. 2 राज्यांमध्ये आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र. कर्नाटकमध्ये जर आपण पाहिलं तर मी सांगितलं कुरगुडी, रायचूर या ठिकाणी ती महाराष्ट्रातून वाहत जाऊन त्या ठिकाणी कर्नाटकच्या त्या रायचूर या ठिकाणी ती मिळते. आणि मग महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 451 किलोमीटर किती 451 किलोमीटर ती वाहते लक्षात ठेवा. मग महत्वाची ही पूर्ववाहिनी नदी आहे. याच्यामध्ये बघा महाराष्ट्रातील प्रमुख पूर्ववाहिनी नदी कोणती आहे रे भीमा नदी आहे. अत्यंत महत्वाची नदी आहे. आणि मी सांगितलं की ही जी नदी आहे ही कृष्णेला महाराष्ट्रात मिळत नाही. कुठे मिळते कर्नाटकमध्ये. कृष्णेला कर्नाटक या ठिकाणी मिळते. तिचा उगम कुठं होतो पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी ज्या सह्याद्री पर्वतरांग आहेत या नदीचा काय होतो उगम होतो. जर आपण पाहिलं तर समुद्र सपाटीपासून हिची जी उंची आहे ही 975 मीटर आहे. किती आहे रे 975 मीटर इतकी आहे. मग एकूण लांबी मी सांगितलं किती आहे रे 860 किलोमीटर आहे. 2 राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये ती कर्नाटक या ठिकाणी जाऊन मिळते. आणि महाराष्ट्रातील जी तिची लांबी आहे ही किती आहे 451 किलोमीटर आहे. किती आहे 451 किलोमीटर आहे. संगम कोणत्या ठिकाणी कुरगुड्डी रायचूर जवळ कर्नाटक या ठिकाणी ते कृष्णा नदीला मिळते. महाराष्ट्रात ती कृष्णा नदीला मिळत नाही. कुठे मिळते कर्नाटकमध्ये. आणि कुरगुड्डी हे ठिकाण आहे कुठं संगम आहे कुरगुड्डी रायचूर जवळ कर्नाटक या ठिकाणी ती कृष्णेला जाऊन मिळते. मग याचं जर खोरं पाहिलं भीमा नदीचं खोरं तर एकूण खोरं ते 77,000 चौरस किलोमीटर आहे. किती आहे 77,000. आणि महाराष्ट्रामध्ये ते 46,184 चौरस किलोमीटर आहे. किती आहे 46,184 किलोमीटर. म्हणजे सुमारे 60% तिचं खोरं कुठं आहे महाराष्ट्रामध्ये आहे. मग भौगोलिक सीमा 2 प्रमुख डोंगररांगाच्या दरम्यान ती वाहते. हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग जे आहे त्याच्या दरम्यान ही भीमा नदी काय करते वाहते. त्यानंतर मी सांगितलं प्रमुख जिल्हे. मग याच्यामध्ये पुणे अहिल्यानगर सातारा सांगली बीड उस्मानाबाद आणि सोलापूर या 7 जिल्ह्यांमधून जिल्हे लक्षात ठेवा पुणे अहिल्यानगर सातारा सांगली बीड उस्मानाबाद आणि शेवट इथं सोलापूर या 7 जिल्ह्यांमधून भीमा नदी काय करते वाहते. भीमा नदीविषयी महत्वाचे जिल्हे विचारले जाऊ शकतात. आता मी सांगितलं की ज्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत मी तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी त्यांची उगम स्थळ सांगितले मी. मग बघा भीमा नदी आहे भीमाशंकर पुणे जिल्ह्यात वाहते. त्यानंतर कुकडी सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. जुन्नर तालुका नाणेघाट या ठिकाणी नाणेखडी या ठिकाणी तिचं उगम स्थळ आहे. त्यानंतर अहिल्यानगर मध्ये सीना हरिश्चंद्र डोंगररांग अहिल्यानगर या ठिकाणी सीनाचं काय आहे उगम स्थळ आहे. मुळा नदी जी आहे मी सांगितलं वेल्हे तालुका होता. वेल्हे तालुक्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे रे राजगड. शिवाजी महाराजांचं जी राजधानी आहे राजगड किल्ला त्या नावाने या तालुक्याचं नाव राजगड काय करण्यात आलेलं आहे ठेवण्यात आलेलं आहे. कोणत्या मुळा नदीचं जे उगम स्थान आहे. आणि अहमदनगर म्हणजे तिचं नाव सुद्धा या जिल्ह्याचं अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. काय करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर. मग सीना हरिश्चंद्र डोंगर आहे अहिल्यानगर आणि ही जी मुळा आहे हे राजगड तालुक्यामध्ये तिचं उगम स्थान आहे. त्यानंतर घोड नदी पुणे जिल्ह्यातील जे जुन्नर तालुका आहे या जुन्नर तालुक्यात गावडेवाडी नावाचं गाव आहे. या गावडेवाडीमध्ये या घोड नदीचं काय आहे उगमस्थान आहे. इंद्रायणी नदी लोणावळा उगमस्थान काय आहे लोणावळा. त्यानंतर नीरा बघा राजगडच्याच बाजूला भोर तालुका आहे. या भोर तालुक्यामध्ये शिरगाव या ठिकाणी नीरा नदीचा काय आहे उगमस्थान आहे. त्याच्यानंतर वेळवंडी नदी जी आहे ती पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये तिचं काय आहे उगमस्थान आहे. मग बघा भीमा कुकडी सीना मुळा गोड इंद्रायणी नीरा वेळवंडी ह्या भीमा नदीच्या काय आहेत उपनद्या आहेत. त्याच्यानंतर बघा यांची लांबी मी आताच लांबी सांगितली. आपण पाहिलं की महाराष्ट्रातील भीमाची जी लांबी आहे महाराष्ट्रापुरती जर विचार केला तर ती किती आहे 451 किलोमीटर आहे. त्यानंतर सीना नदीची 300 किलोमीटर आहे.
घोड नदी आहे 270 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर नीरा नदी आहे 209 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्याची लांबी आहे नीरा नदीची. इंद्रायणी 93 किलोमीटर आहे. कुकडीची किती आहे 85 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर कराची किती आहे 75 आहे. आणि भामा नदी मी सांगितली हिची जी लांबी आहे म्हणजे ही जी वाहते किलोमीटर हिची लांबी जी आहे ती 53 किलोमीटर आहे. सर्वात कमी सर्वात जास्त भीमा मुख्य नदीची. आणि ही जी उपनदी आहे भामा, या भामा नदीची किती आहे रे 53 किलोमीटर इतकी आहे. मग आपल्याला परीक्षेला तिच्या लांबी नद्यांच्या लांब्या सुद्धा काय केल्या जाऊ शकतात विचारल्या जाऊ शकतात. आता ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी सांगितलं की भीमा नदी कृष्णा नदीची काय आहे प्रमुख उपनदी आहे. आणि तिचं खोरं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये 60% म्हणजे विस्तृत आहे. 60% कुठं आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्या ज्या नद्या आहेत या नद्यांचं जे उगमस्थान आहे ते सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आहे. आणि त्यामुळं या ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्या वेगाने वाहतात. सुरुवातीला कशा वाहतात आहे त्यामुळं या सह्याद्री पर्वत रांगेत त्यांचं उगमस्थान असल्यामुळं या नद्या ज्या आहेत या नद्या वेगाने वाहतात. मग नीरा नदी जी आहे या नीरा नदी पुणे व सातारा जिल्ह्यांची सीमा बनवते. लक्षात ठेवा. ऑनलाईन परीक्षेसाठी मी महत्वाचं घेतलं की ज्याच्यावर तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग नीरा नदी पुणे व सातारा जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत ही सीमा बनवते. पुढं इंद्रायणी नदी जर आपण पाहिलं तर इंद्रायणी नदी काठी देहू व आळंदी ही धार्मिक स्थाने आहेत. धार्मिक स्थळे आहेत महत्वाची. कोणती कोणती इंद्रायणी नदी काठी देहू आणि आळंदी. देहू व आळंदी. भीमा नदीचा जो उगम स्थान आहे भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये. सर्वाधिक लांबी मी सांगितले भीमेची किती आहे 451 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये या भीमा खोऱ्याचा चाललेला आहे. दुसरी मोठी उपनदी सीना आहे ज्याची लांबी किती आहे रे 300 किलोमीटर इतकी आहे. त्याच्यानंतर नीरा नदीची 209 किलोमीटर आहे. आणि सर्वात लहान मी सांगितलं भामा आहे. भामा 53 किलोमीटर. आणि महत्वाचं मी हे सुद्धा सांगितलं की इंद्रायणी नदीकाठी देहू आणि आळंदी ही काय आहेत धार्मिक महत्वाचे काय आहेत स्थळे आहेत. आता पुढे बघा भीमा नदीच्या ज्या उपनद्या आहेत. मग जर आपण पाहिलं या उपनद्यांमध्ये उजव्या आणि डाव्या अशा दोन बाजू आहेत. या डावे बाजू म्हणजे कोणती उत्तर दिशा. डावी बाजू म्हणजे कोणती उत्तर दिशा. त्या ठिकाणाहून दोन नद्या वाहतात. कोणकोणत्या घोड नदी आणि सीना नदी. कोणती नदी घोड नदी आणि सीना नदी. लक्षात ठेवा. या डावीकडच्या आणि उजव्याकडच्या असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डाव्या बाजूला दोन नद्या आहेत घोड आणि सीना. मग घोड नदी जर आपण पाहिलं तर तिचा उगम जुन्नर तालुका पुणे जिल्हा. उगम आहे गावडेवाडी. कुठं आहे गावडेवाडीमध्ये आहे. आणि याच्यावर महत्वाचं प्रश्न असा सुद्धा विचारला डिंबे धरण कोणत्या तालुक्यात आहे सरळ सेवेला. मग डिंबे धरण जे आहे ते याच नदीवर आहे घोड नदीवर. डिंबे धरण कोणत्या नदीवर आहे घोड नदीवर डिंबे धरण आहे. लक्षात ठेवा जुन्नर तालुक्यामध्ये. तालुका कोणता आहे रे जुन्नर. त्यानंतर आहे सीना नदी. सीना नदीचा आपण उगम जर पाहिला तर अहिल्यानगर शहरानजीकच या सीना नदीचा उगम होतो. आणि महत्वाचं अहिल्यानगर हे जे शहर आहे हे याच नदीवर आहे सीना नदीवर. पहिलं नाव होतं अहमदनगर. त्याचं आता नवीन नाव जे आहे हे अहिल्यानगर देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर उजवी बाजू म्हणजे दक्षिण दिशा जी आहे त्या ठिकाणी या 5 नद्या वाहतात. याच्यामध्ये भामा येते, इंद्रायणी येते, मुठा नदी येते, नंतर नीरा नदी येते आणि शेवटची कोणती येते रे मान नदी येते. कोणती येते मान नदी. याच्यामध्ये जर भामा ही नदी आपण पाहिली उजव्या बाजूला मागाली दक्षिण दिशेत. मग हिचा उगम जो आहे तो भीमाशंकरच्या दक्षिणेस 53 किलोमीटर अंतरावर हिचा उगम होतो. दुसरे आहे इंद्रायणी. लोणावळ्याजवळ कुरवंडे घाट आहे. लोणावळ्या या ठिकाणी कोणता घाट कुरवंडे घाट. या कुरवंडे घाटाजवळ या इंद्रायणीचा उगम आहे. आणि या इंद्रायणीच्या नदीवर देहू आणि आळंदी ही महत्वाची काठावर 2 ही तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदी ही काय आहेत तीर्थक्षेत्र आहेत. त्याच्यानंतर येतं मुठा. जर आपण पाहिलं तर यांचा संयुक्त प्रवाह जो आहे या संयुक्त प्रवाहावर पुणे शहर आहे. काठावर कोणतं आहे पुणे शहर आहे. मुळा नदीवर मुळशी धरण आहे. आणि मुठा जी नदी आहे या मुठा नदीवर खडकवासला धरण आहे. कोणतं धरण आहे खडकवासला. मुठा नदीवर खडकवासला धरण आहे. नीरा. मग या नीरेचा उगम भोर तालुक्यामध्ये शिरगाव या ठिकाणी होतो. आणि पुणे आणि सातारा या जिल्ह्यांची सीमा ही नदी ठरवते किंवा निश्चित करते. आणि शेवटची नदी आहे मान. बरोबर ना. मग हिचा उगम जो आहे
तिचा उगम सातारामध्ये सोनाबाई डोंगर आहे. या सोनाबाई डोंगरच्या ठिकाणी मान नदीचा उगम आहे. 154 किलोमीटर तिची काय आहे, लांबी आहे. तर या महत्वाच्या डावी बाजू म्हणजे उत्तर दिशा आणि उजवी बाजू म्हणजे दक्षिण दिशा, या महत्वाच्या नद्या आहेत. डाव्या बाजूस घोड आणि सीना आहे आणि उजव्या बाजूस भामा, इंद्रायणी, मुळामुठा, नीरा आणि शेवटची मान, या 5 काय आहेत, महत्वाच्या नद्या आहेत. बघा, महत्वाचे प्रकल्प आणि धरणे म्हणजे जे आपण या उपनद्या सांगितल्या, त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डिंबे धरण आहे, गोड नदी, आंबेगाव या ठिकाणी. त्यानंतर पानशेत आहे, पानशेत धरण. पानशेत धरणालाच नाव काय देण्यात आलेलं आहे रे, तानाजी सागर. आंबी नदीवर आहे, आंबी नदीवर तानाजी सागर पानशेत. बघा, आंबे नदीवर आहे पानशेत धरण. नंतर वरसगाव, वरसगाव धरण जर आपण पाहिलं तर ते मुळशी नदीवर आहे आणि या वरसगावला वीरबाजी पासलकर सागर असं म्हटलं जातं. वरसगावला वीरबाजी पासलकर सागर. नंतर भाटघर, भाटघर धरण. बघा, भाटघर, या भाटघरला येसाजी कंक सागर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, येसाजी कंक सागर. वेळवंडी नदीवर आहे, वेळवंडी नदी नीरेची उपनदी आहे, लक्षात ठेवा. वेळवंडी नदी काय आहे, नीरेची उपनदी आहे. आणि खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे, मुठा नदीवर आहे. खडकवासला कुठं आहे, मुठा नदीवर आहे, लक्षात ठेवा. आता ही जी भीमा नदी आहे, या भीमा नदीवर महत्वाचे बघा संगम स्थळे आणि काठावरील शहरे देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये संगम स्थळ जे आहेत ते अधिक या चिन्हाने दर्शवलेले आहेत आणि शहर कोणत्या ठिकाणी गोलचं चिन्ह आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, देहू, आळंदी, भोर, पुणे, जेजुरी, बारामती, शिरूर, तुळापूर, रांजणगाव, त्याच्यानंतर अहिल्यानगर, बरोबर ना, इथं नरसिंगपूर, पंढरपूर, बरोबर, जेजुरी. मग ही महत्वाची जी शहर आहेत, ही शहर या भीमा नदी खोऱ्यामध्ये आढळतात. संगमस्थळी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा, संगमस्थळी जर आपण पाहिलं तर इथं शिरूर या ठिकाणी आहे, रांजणगाव आहे, तुळापूर आहे, बरोबर ना, नरसिंगपूर आहे, पंढरपूर या ठिकाणी काय आहे, संगमस्थळे आहे. मग हे आपण विस्तृतरित्या काय करू, पाहू, बरोबर. तर बघा, मुख्य नदी, मग मुख्य नदी आहे भीमा आणि तिला कोणती मिळते, संगम भामा. या दोन नद्यांचा संगम पिंपळगाव, पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव या ठिकाणी. कोणत्या नद्या, भीमा आणि भामा, या दोन नदीचा संगम कुठं होतो, पिंपळगाव, पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर भीमा आणि दुसरी नदी आहे संगम होणारी इंद्रायणी. मग पुणे जिल्ह्यातील तुळापूर, पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ठिकाणी त्यांचा काय होतो रे, संगम होतो. त्याच्यानंतर भीमा आणि मुळामुठा यांचा संगम रांजणगाव या ठिकाणी, सांडस गाव आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये, रांजणगाव या ठिकाणी भीमा आणि मुळामुठा यांचा संगम होतो. त्यानंतर भीमा आणि घोड, घोड नदी अहिल्यानगर, सांगवी, दुमले या ठिकाणी भीमा आणि घोड नदीचा संगम स्थळ आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भीमा आणि नीरा यांचं संगम स्थळ कोणतं आहे, नरसिंगपूर, पुणे जिल्ह्यामधलं नरसिंगपूर या ठिकाणी भीमा आणि नीराचा संगम स्थळ आहे. नंतर भीमा आणि सीनाचं संगम स्थळ कोणतं आहे, सोलापूरमध्ये कुंडल या ठिकाणी, सोलापूर इथे कुंडल या ठिकाणी. पुढे घोड आणि कुकडी या नदीचा संगम जो आहे, हा संगम शिरूर तालुक्यामध्ये होतो. कुठं होतो, शिरूर, म्हणजे पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर या दोन जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांच्या सीमेवर शिरूर या ठिकाणी या घोड आणि कुकडीचा संगम आहे. नीरा आणि कऱ्हा नदीचा संगम बारामती जवळ सोनगाव या ठिकाणी, बारामती जवळ सोनगाव या ठिकाणी. नंतर नीरा आणि वेळवंडी यांचा संगम कुठं होतं रे, भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये. आणि सीना भोगावती यांचा संगम आहे सोलापूरमध्ये मोहोळ या ठिकाणी, सोलापूरमध्ये मोहोळ या ठिकाणी त्यांचा काय होतो रे, संगम होतो, बरोबर. पुढे महत्वाचं, आता नदी काठावरील शहरे, प्रमुख शहरे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जे प्रमुख शहरे आहेत याच्यामध्ये बघा, भीमा, मग भीमा नदीवर महत्वाचं राजगुरुनगर, राजगुरुनगर हे शहर आहे आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. कोणत्या नदीवर आहे, भीमा नदीवर आपण शहरे महत्वाची पाहतोय. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पंढरपूर या ठिकाणी भीमेला, पंढरपूर या ठिकाणी भीमेला चंद्रभागा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे, चंद्रभागा. पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीला काय म्हटलं जातं, चंद्रभागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि हे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, खेड हा तालुका आहे, खेड तालुक्यामधलं राजगुरुनगर शहर हे कोणत्या नदीवर आहे, भीमा नदीवर आहे. त्यानंतर महत्वाचं इंद्रायणी नदी आपण पाहिलं, देहू आणि आळंदी ही महत्वाची जी तीर्थक्षेत्र आहेत ही इंद्रायणी नदीवर आहेत. मग संत तुकाराम महाराज, बरोबर ना, देहू या ठिकाणी, आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये कुठे आहे, आळंदी या ठिकाणी आहे. मग ही दोन महत्वाची
तीर्थक्षेत्रे, इंद्रायणी नदी काठी आहे. त्यानंतर मुळामुठा, मुळामुठावर कोणतं आहे? पुणे शहर आहे. मग राज्यातील किंवा महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी पुण्याला म्हटलं जातं. आणि हे जे पुणे शहर आहे हे पुणे शहर मुळामुठा नदीवर आहे, लक्षात ठेवा. नंतर कुकडी नदीवर ओझर आहे. आणि अष्टविनायक जे महत्वाचं अष्टविनायक गणपती क्षेत्र आहे त्याच्यामधलं विघ्नेश्वरचं गणपतीचं ठिकाण आहे हे ओझर कुकडी या ठिकाणी आहे. त्यानंतर कऱ्हा आहे, मग करावर सासवड, जेजुरी आणि मोरगाव. यामधलं जेजुरी हे सुद्धा खंडोबाचं स्थान आहे. आणि मोरगाव जे आहे ते अष्टविनायकामधलं एक स्थान आहे मोरगाव. हे या कऱ्हा या नदीकाठी आहे. सासवड, जेजुरी आणि मोरगाव ही महत्वाची तीन जी शहर आहेत, ही 3 शहरं कऱ्हा नदीवर आहेत. त्याच्यानंतर घोड नदी जर आपण पाहिलं तर शिरूर आहे. मग पुणे जिल्ह्याचा उत्तर भागामध्ये शिरूर येतं, शिरूर तालुका हा कुठं आहे? घोड नदीवर आहे. वेळवंडी नदीवर कोणता आहे? भोर तालुका आहे. ऐतिहासिक राजवाडा त्या ठिकाणी, भोरमधील ऐतिहासिक राजवाडा काय आहे रे? प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक राजवाडा काय आहे? प्रसिद्ध आहे. तर सीना नदी अहिल्यानगर, सीना नदीच्या काठावर हे ऐतिहासिक शहर वसलेलं आहे. अगोदरचं नाव अहमदनगर, आता त्याचं नाव काय झालेलं आहे? अहिल्यानगर हे नाव करण्यात आलेलं आहे. आणि लहान नदी जी आहे 53 किलोमीटर, भामा या ठिकाणी पिंपळगाव हे शहर आहे. भीमेची उपनदी भामा या ठिकाणी पिंपळगाव हे शहर काय झालेलं आहे? वसलेलं आहे. नद्या आणि महत्वाची शहरे आपण आता काय केलेली आहेत? पाहिलेली आहेत. आता बघा महत्वाचं त्याच्यामध्ये की परीक्षेला हे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. आपण जी शहरे आणि नद्या आणि त्या काठावरची शहरे किंवा संगम स्थळे पाहिली. याच्यामध्ये महत्वाचं तुळापूर संगम जो आहे तो महत्वाचा आहे. भीमा आणि इंद्रायणी नदी जी आहे या भीमा आणि इंद्रा नदीचा संगम तुळापूर या ठिकाणी होतो. आणि या तुळापूर बघा जे ऐतिहासिक दृष्ट्या छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांच्या बलिदानामुळे अत्यंत महत्वाचं स्थळ आहे. कोणतं? तुळापूर आहे. इंद्रायणी आणि भीमेचा त्या ठिकाणी संगम होतो. नंतर नीरा नरसिंगपूर, मग या ठिकाणी भीमा आणि नीरा या 2 नद्यांचा काय होतं रे? संगम होतो. सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यानंतर मुळामुठा संगम आपण पाहिलं. पुणे शहर या मुळामुठा नदीच्या काठावर काय झालेलं आहे? वसलेलं आहे. आणि यांचा संयुक्त प्रवाह जो आहे हा रांजणगाव या ठिकाणी भीमेला मिळतो, लक्षात ठेवा. मुळामुठा संगम कुठं? रांजणगाव या ठिकाणी भीमा नदीला काय करतो? तो मिळतो. पुढे सीना नदी ही भीमेची डाव्या बाजूने येऊन मिळणारी सर्वात मोठी उपनदी आहे. कोणती? सीना. उपनद्यांमध्ये ही सर्वात मोठी नदी आहे सीना, जी पुढे जाऊन भीमा नदीला काय डाव्या बाजूने काय होते? मिळते. मग महत्वाच्या ज्या नद्यांविषयी माहिती आहे ते आपण आता या ठिकाणी काय केलेले आहे? पाहिलेले आहे. पुढे आता भीमा नदी खोरं जे आहे त्याच्यामध्ये महत्वाची काय आहेत रे? धरणे आहेत. महत्वाची काय आहेत? धरणे आहेत. याच्यामध्ये बघा पानशेत धरण, वरसगाव, खडकवासला आपण पाहिलं, भाटघर, नंतर देवघर आहे, वीर धरण आहे, उजनी धरण आहे. बरोबर ना? ही महत्वाची धरणं. नंतर घोड नदीवर डिंब धरण आहे, चाकसमान धरण आहे, वाळजा आहे, माणिकडो आहे. ही महत्वाची जी धरणं आहेत ही महत्वाची धरणे भीमा नदी खोऱ्यावर आहेत, लक्षात ठेवा. बघा पानशेत, वरसगाव, खडकवासला, भाटघर, वीर धरण, नंतर देवघर, उजनी, चाकसमान, डिंब धरण आहे, वाळजा आणि माणिकडो ही महत्वाची धरणं या भीमा नदी खोऱ्यांमध्ये आहेत. बघा भीमा नदीवर कोणतं धरण आहे रे? उजनी. कोणतं आहे? उजनी. इंदापूर तालुक्यात सोलापूर सीमा या ठिकाणी हे उजनी धरण आहे. आणि त्या ठिकाणी जलाशयाचं नाव आहे, कारण का परीक्षेला जलाशयाचे नाव सुद्धा विचारले जातात. त्याला काय म्हटलं जातं रे? यशवंत सागर. काय या जलाशयाला काय नाव देण्यात आलेलं आहे? यशवंत सागर. या उजनी धरणाच्या जलाशयाला काय करण्यात आलेलं आहे? नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर भीमा नदी, या भीमा नदीवर चाकसमान धरण आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये कोणतं धरण आहे? चाकसमान धरण आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भीमा नदीवरच भामा आसखेड हे धरण आहे, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे. कोणत्या? पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये. नंतर घोड नदीवर डिंबे धरण आहे, बरोबर ना? आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यामध्ये हे डिंबे धरण आहे. त्याच्या जलाशयाला हुतात्मा बाबू गेनू सागर हे लक्षात ठेवा. आतापर्यंत विचारण्यात आलेलं नाही, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हुतात्मा बाबू गेनू सागर हा जलाशय या डिंबे धरणाला जलाशयाला नाव देण्यात आलेलं आहे.
हे तर माहिती आहे आपल्याला. मुठा नदी खडकवासला धरण आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढे वेळवंडीवर कोणतं आहे रे? भाटघर, भोर तालुक्यामध्ये आहे. या वेळवंडी नदी जे आहे त्याच्यामध्ये हा भाटघर धरण आहे आणि या भाटघर धरणाच्या जलाशयाला एसाजी कंक सागर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. एसाजी कंक सागर. आणि नीरा नदीवर भोर तालुक्यातच आहे नीरा देवधर हे धरण आहे. कोणतं आहे? नीरा देवधर हे धरण आहे. मग महत्वाची धरणं जलाशय आपण पाहिली आणि त्या कोणत्या नदीवर आहेत याविषयी काय केलेली आहे माहिती आपण त्याच्यामध्ये पाहिलेली आहे. पुढं बघा महत्वाचं, आंबी धरण. आंबीवर कोणतं धरण? पानशेत. मी सांगितलं राजगड तालुक्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये आंबे नदीवर पानशेत धरण आहे आणि पानशेत धरणाच्या जलाशयाला तानाजी सागर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तानाजी सागर. त्यानंतर मोसी नदीवर वरसगाव, बरोबर ना, राजगड तालुक्यामध्येच आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. याला वीरबाजी पासरकर सागर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वीरबाजी पासरकर सागर. कशाला? वरसगाव धरणाच्या जलाशयाला. मुळा नदी, मुळशी, बरोबर ना, मुळा नदीवर मुळशी हे धरण आहे, मुळशी तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पवनामध्ये पवना धरण आहे, मावळ तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातच आहे. त्यानंतर कुकडी नदीवर माणिकडोह धरण आहे, जुन्नर, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा. आणि याच्या जलाशयाला काय म्हटलं जातं? शहाजी सागर. काय म्हटलं जातं रे? शहाजी सागर असं म्हटलं जातं माणिकडोह या धरणाच्या जलाशयाला. नंतर कुकडी, कुकडी येडगाव धरण आहे, जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. आणि मेना नदीवर वडच हे धरण आहे, जुन्नर तालुक्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यातील. आणि याच्या जलाशयाला मीना सागर नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव आहे रे? मीना सागर. तर हे सुद्धा महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. वरसगाव जे धरण आहे त्या जलाशयाला काय म्हटलं जातं? वीरबाजी पासरकर, राजगड तालुक्यामध्ये आहे. मग बघा, ही जर धरण आपण जर नीट तुम्ही नीट पाहिली तर ही सर्वच्या सर्व आंबी, मोसी, मुळा, पवना, कुकडी या ज्या नद्या आहेत पुणे जिल्ह्यामधल्या, या पुणे जिल्ह्यांमध्येच ही सर्व धरणं आहेत. पानशेत, वरसगाव, मुळशी, पवना, माणिकडोह, येडगाव, वडच. आलं लक्षामध्ये? आता महत्वाचं बघा, उजनी धरण आहे, हे भीमा नदीवरील सर्वात मोठं धरण आहे. कोणतं धरण? उजनी धरण हे भीमा नदीवरील सर्वात मोठं धरण आहे. आणि महत्वाचं मी सांगितलं, या जलाशयाला काय म्हटलं जातं रे? यशवंत सागर म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जे फ्लेमिंगो पक्षी आहेत, हे फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी उतरतात किंवा त्यालाच रोहित पक्षी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रोहित पक्षी असं म्हटलं जातं. पुढे आहे कुकडी नदी. कुकडी नदीवर माणिकडोह आणि येडगाव यासारखी महत्वाची धरणं आहेत, जे जुन्नर तालुक्यात येतं. कुठे येतं रे? जुन्नर तालुक्यामध्ये. पुढे आहे मुळा मोठा खोरे. याच्यामध्ये आपण पाहिले पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही महत्वाची धरणं येतात. पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ही महत्वाची आहे. पुढं वरसगाव धरण. वरसगाव धरणाच्या जलाशयाला काय म्हटलं जातं रे? वीर बाजी पासरकर सागर. आपण हे आताच पाहिलेलं आहे, असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि पानशेत धरण जे आहे, या पानशेत धरणाला तानाजी सागर. पानशेत धरणाला काय? तानाजी सागर असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये बघा महत्वाचं, आजच्या भागामध्ये जर आपण पाहिलं, आजच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर भीमा नदी, भीमा नदीच्या उपनद्या, त्या नद्यांची लांबी, त्याच्यानंतर भीमा खोऱ्यांमध्ये ज्या नद्यांचं उगमस्थळ आहे, या उगमस्थळांविषयीची आपण माहिती पाहिली. त्यानंतर काठावरील शहरे कोणकोणत्या नदीवर आहेत त्याविषयी पाहिली. त्याच्यानंतर त्या नद्यांवरील महत्वाची जी धरणं आहेत यांविषयी काय केली? माहिती पाहिलेली आहे. मग आपण पूर्ववाहिनी नद्यांमध्ये अगोदर गोदावरी नदी खोरे पाहिलं आणि या भागामध्ये आपण काय पाहिलेलं आहे? भीमा खोरे आणि त्याच्यामधल्या ज्या प्रमुख उपनद्या आहेत किंवा त्यांचे उगमस्थळ आणि पूर्ण खोऱ्याविषयी काय पाहिलेले आहे? माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.